झी 24 तास एक पाऊल पुढे। 2 आठवड्यांपूर्वीच हा सर्व्हर क्रॅश झाला होता आणि 4 फेब्रुवारीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती। आता अवघ्या 4 ते 5 दिवसात ही प्रक्रिया पुन्हा पूर्ण करायची आहे। या संपूर्ण कालावधीमध्ये सर्व्हर पुन्हा क्रॅश होण्याची किंवा डाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही दीपाली। नक्कीच भूषण, पुन्हा काही होऊ शकतं। त्याच्यामुळे लोकसेवा आयोगाने कुठलं तरी ठोस पाऊल उचलत काहीतरी पर्यायी व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी केली पाहिजे। एकतर त्यांनी जी मुदत आहे प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म भरण्याची, ऑनलाईन फॉर्म भरण्याची आणि त्यांचं प्रोफाईल अपडेट करण्याची ही वाढवण्याची अत्यंत गरज आहे। कारण 2 दिवसात हे सगळे फॉर्म भरणं कठीण आहे विद्यार्थ्यांना, विशेषतः ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना। त्याच्यामुळे त्याच्यानंतर हॉल तिकीट इश्यू करणं एका दिवसात हे पण कठीण आहे। त्याच्यामुळे कुठेतरी पर्यायी व्यवस्था करणं गरजेचं आहे आणि वारंवार जे सर्व्हर डाऊनचे प्रॉब्लेम येतात त्याच्यासाठी काहीतरी सूचना देणं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, असं काहीतरी करणं। ॲटलिस्ट त्यांनी त्यांची जी वेबसाईट आहे त्याच्यावर काहीतरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येईल याचाही विचार करणं गरजेचं आहे भूषण। खरंय दीपाली, त्यापूर्वी आपण पाहूयात माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्याशी काही वेळापूर्वीच झी 24 तासने संपर्क साधला होता। काय नेमकं ते म्हणाले पाहूया। एमपीएससीचा सर्व्हर आता नाहीये क्रॅश झालेला, तो क्रॅश गेली 2 आठवडे झालेला होता। आता उलट दुरुस्त झालं, परत क्रॅश झालाय। क्रॅश झालाय। एमपीएससी आता सगळ्या उमेदवारांना म्हणते आहे की 4 एप्रिल म्हणजे येत्या 2 दिवसात फॉर्म परत भरा, मग 5 एप्रिलला आम्ही तुम्हाला तुमचं परीक्षेकरताचं हॉल तिकीट देऊ आणि 7 एप्रिलला परीक्षा आहे। पण हे शक्य आहे एका 2 दिवसात? अशक्य आहे, हे अशक्य आहे। आणि या नादामध्ये राज्यातल्या हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांची संधी जाणार आहे, याची एमपीएससीनी आणि सरकारने पण दखल घेणं आवश्यक आहे। पण फार जुजबी माहिती दिलेली आहे आणि जसं आता तुम्ही म्हणालात की 2 आठवड्यापूर्वी क्रॅश झाला होता, ही दुसरी वेळ आहे। याचा अर्थ याआधी काही कुठल्याही पद्धतीची माहिती फारशी दिली गेली नव्हती एमपीएससी कडून। म्हणजे मुळामध्ये पूर्वी क्रॅश झाला होता तर परीक्षेला प्रॉब्लेम होऊ शकतात हे लक्षात घेऊन एमपीएससीने तेव्हाच पाऊल उचलायला हवं होतं, ते उचललं नाही। आता नीट दुरुस्त झाल्यावर नोटिफिकेशन दिलं आणि पुन्हा आता साईट क्रॅश झालेलीच आहे त्यांची। अविनाशजी, काही वेळापूर्वी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ होते, त्यांनी एक मुद्दा इथे उपस्थित केलाय की मुंबई पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तेवढा त्रास होणार नाहीये, पण ग्रामीण भागातल्या मुलांना हे फॉर्म भरताना खूप अडचणी येणार आहेत। अशा परिस्थितीत त्यांच्यापुढे काय पर्याय असू शकतात, काय वाटतंय आपल्याला? ग्रामीण भागातल्या तर मुलांना होणारच आहे, त्यांच्या आयुष्याच्या संधीला यातनं धक्का पोहोचतो। पण एमपीएससीचं हे जे गैरव्यवस्थापन आहे आणि संवेदना शून्य कारभार आहे, शहरी भागात त्यांची स्थिती फार नीट आहे असंही म्हणायचं कारण नाही। प्रत्येक विद्यार्थ्याचा एक रजिस्ट्रेशन आयडी असतो। एमपीएससी आता म्हणते की तो रजिस्ट्रेशन आयडी द्या, मग तुमचा फॉर्म आता हे होईल। पूर्वी कुठेच रजिस्ट्रेशन आयडी मागितलेला नाही। आज शहरी क्षेत्र असते तरी हजारोनी मुलांच्याकडे तो आयडी नाहीच आहे आता। आणि एमपीएससी एका दिवसामध्ये सर्वांचे राज्यभर हॉल तिकीट देऊच शकत नाही। एमपीएससी म्हणते की आम्ही ईमेल आणि SMS पाठवू, पण ग्रामीण भागातल्या हजारो मुलांकडे त्यांचा मोबाईल सुद्धा नसतो। ईमेल म्हटलं तर त्यांचे कॅफे किंवा चालू नसतात, वीज गेली तर दिवस नसते। या कशाचाही एमपीएससी विचार करताना दिसत नाही। सर, एमपीएससीच्या वेबसाईटवर फक्त तुमचे सगळी जी माहिती आहे, प्रोफाईल जो आहे तो अपडेट करा एवढं म्हटलंय, फॉर्म भरा अशी कुठलीही माहिती तिथे दिलेली नाहीये। चुकीचे अपडेट करा तर अपडेट करायला तुम्हाला तुमच्या फॉर्मवर जावं लागतं, त्याला तो रजिस्ट्रेशन आयडी द्यावा लागतो, तो नाहीच आहे, कुठून अपडेट करा? मग अशा परिस्थितीत जसं तुम्ही म्हणालात की 2 आठवड्यापूर्वी सुद्धा वेबसाईट क्रॅश झाली होती, एकंदरीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग अजिबात गंभीर दिसत नाहीये या बाबतीत? आता 2 दिवसात परीक्षा आली म्हटल्यावर ह्या गोष्टी लगेच समोर येत आहेत। गंभीर दिसत नाहीये, फार सौम्य शब्दरचना झाली। मी नाईलाजानी संवेदना शून्य आणि ह्या अत्यंत अकार्यक्षम कारभार पण चाललाय। 2 एप्रिलला म्हणायचं की पुन्हा एकदा 4 एप्रिल पर्यंत अपडेट करा, की लगेच 5 एप्रिलला हे राज्यभरातल्या लाखो मुलांना हॉल तिकीट देणार। एवढे जर कार्यक्षम असते तर महाराष्ट्र अमेरिकेच्या पुढे गेला असता। आणि प्रश्न कार्यक्षमतेचा सुद्धा नाही, हे 5 एप्रिलच्या एका दिवसात राज्यातल्या लाखो मुलांना त्यांची नीट हॉल तिकीट ही अशक्यच गोष्ट आहे। आज मुलांना त्यांचं परीक्षेचं केंद्र सुद्धा माहिती नाही, 3 आठवडे आधी माहिती व्हायला पाहिजे होतं। आणि आता पुन्हा अपडेट केल्याशिवाय केंद्र नाही कळणार आहे। अपडेट करायला रजिस्ट्रेशन आयडी पाहिजे, तो रजिस्ट्रेशन आयडी अनेकांकडे नाही। आणि परत आता वेबसाईट क्रॅश झाल्याचं मला इथं सगळी मुलं येऊन सांगतातच। आपण ऐकलं माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली झी 24 तास या विषयावर। आता
आपण पुन्हा एकदा पाहूया ती बातमी नेमकी काय. विद्यार्थ्यांना पुन्हा फॉर्म भरावे लागणार आहेत. 2 आठवड्यांपूर्वीच हा सर्व्हर क्रॅश झाला होता, तो आज दुरुस्त झाला. यानंतर एका नोटिशीद्वारे विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आली की पुन्हा एकदा सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीनं आपण भरायची आहे. 4 एप्रिलपर्यंत ही मुदत आहे. 5 एप्रिलला हॉल तिकीट दिली जातील आणि 7 एप्रिलला परीक्षा आहे. मात्र एवढ्या कमी कालावधीत ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणं आणि 5 एप्रिलला ही जी हॉल तिकीट्स आहेत ती सर्व विद्यार्थ्यांना मिळणं हे जवळपास अशक्य आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा धोक्यात आल्याचं दिसतंय. 2 आठवड्यापूर्वी सर्व्हर क्रॅश झाला होता. 2 आठवड्यांनी सर्व्हर दुरुस्त झाला तो आज नोटीस काढून पुन्हा ऑनलाईन अर्ज भरण्याची सूचना करण्यात आली. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव सध्या आपल्या संपर्कात आहेत. जाधव सर, आपण पाहतोय इतक्या कमी कालावधीमध्ये ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणं कितपत शक्य वाटतंय? नाही, मला असं वाटतंय की विद्यार्थ्यांना आयोगाने आणखीन थोडासा वेळ वाढवून द्यायला हवा. अन्य सर्व विद्यार्थ्यांना अर्ज भरणं मुदतीमध्ये म्हणजे 4 एप्रिल पर्यंत थोडंसं अवघड झालं असं मला वाटतं. त्यामुळे त्यांनी थोडासा वेळ वाढवून द्यायला काही हरकत नाही. खरं. आणि 2 आठवड्यापूर्वीच हा सर्व्हर क्रॅश झाला होता. मात्र आज तो सर्व्हर दुरुस्त झाल्यानंतर अचानक पुन्हा एकदा ऑनलाईन अर्ज भरायला सांगितलं जात आहे. काय वाटतं, लोकसेवा आयोगाने या संदर्भात ही सगळी प्रक्रिया गांभीर्याने घेतली नसल्याचं आपल्याला वाटतंय? नाही, मला असं वाटतंय की काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असणार आणि त्या संदर्भातलं स्पष्टीकरण आयोगाचे सदस्य देऊ शकतील. आता एका दिवसात या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही हॉल तिकीट पोहोचणं जवळपास अशक्य दिसतंय सर. अशा वेळी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याचा जास्त फटका बसू शकेल का? तशी शक्यता आहे. म्हणूनच मला असं वाटतं की त्यांनी थोडासा अवधी वाढवून द्यायला काही हरकत नाही. ठीक, धन्यवाद जाधव सर आमच्याशी बोलात त्याबद्दल. युनिक अकॅडमीचे संचालक तुकाराम जाधव सुद्धा आपल्यासोबत होते आणि त्यांनीही सांगितलंय की मुदत वाढवून द्यायला हवी. एक महत्वाची संधी सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली ही आहे आणि या सगळ्या घोळामुळे ही संधी या विद्यार्थ्यांची जाऊ शकते. तर त्यासाठी लोकसेवा आयोगाने, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याचा विचार करून मुदत वाढवून देणं अपेक्षित आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.